नमस्कार. आपण आहोत विश्व मराठी संमेलनात आणि आपल्यासोबत आहेत धनंजय पवार सर. नमस्कार सर. नमस्कार. काय सर पहिल्यांदा तर कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम फ्रेश आहे माझा. कारण मी पहिल्यांदा नाशिकला आलो आहे आणि अशा ठिकाणी आलो आहे की म्हणजे आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की शासनाचा इतका मोठा मराठी भाषेबद्दलचा कार्यक्रम असेल आणि तिथं मी इन्व्हायटेड गेस्ट असेल आणि माझ्या भावना, माझ्या भाषेबद्दलचं प्रेम मांडायला मला संधी मिळेल. त्यामुळे खूप खुश आहे मी आज. सर आपली जी फील्ड आहे ती आपण मराठी भाषेतून पुढे नेत आहात त्याबद्दल काय सांगाल सर? मराठी भाषेमध्ये म्हणजे ते आमच्यामध्ये इनबिल्ट आहे, ते आम्ही तेच करू शकतो आणि त्याच्यासाठी वेगळं कोणतं काय आम्ही हे केलेलं नाही आहे. जे आमच्यामध्ये आहे ना, आम्ही तेच फक्त मांडायचा प्रयत्न केला आहे आणि नैसर्गिकरित्या मांडल्या कारणानं म्हणजे सोज्वळपणानं मांडल्या कारणानं ते लोकांनीही ॲक्सेप्ट केले. लोकांनी स्वीकारून आम्हाला आशीर्वाद, शुभेच्छा, प्रेम या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या या भाषेमुळंच आहेत. सर नाशिकमध्ये आपण विश्व संमेलनात आहोत, विश्व मराठी संमेलनात. आपला परिसंवाद देखील झाला. आपण खूप छान शब्दात मराठी भाषेत खूप छान उत्तरं दिलीत आणि मराठी असल्यामुळे त्याबद्दल तुमचं मत काय? जर या फील्डमध्ये एखाद्याला उतरायचं आहे तर कोणत्या ताकदनिशी त्याने उतरायला हवं? नाही, या फील्डमध्ये म्हणजे जर सोशल मीडियाच्या फील्डबद्दल जर तुम्ही मला विचारत असाल तर सोशल मीडियाच्या फील्डमध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा असावा तो कॉन्टेंट. म्हणजे काय तुम्ही लोकांसमोर सादर करणार आहे, त्याच्यानंतर असावं की तो कशा पद्धतीनं सादर केला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची क्लिअरिटी असेल, मग व्हॉईस क्लिअरिटी असेल, पिक्चर क्लिअरिटी असेल, मग एडिटिंग लेवल असेल किंवा त्याच्या डिफरंट भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला चान्सेस आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडं असावं तो कॉन्टेंट. म्हणजे तुम्ही काय लोकांसमोर देणार आहात आणि कशा पद्धतीनं देणार आहात. म्हणजे आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल की मी आजही माझ्या व्हिडिओंसाठी माईक वापरत नाही. आजही माझ्या व्हिडिओंसाठी मी कॅमेरा वापरलेला नाही आहे. आजही माझ्या व्हिडिओसाठी एडिटर माझ्याकडं कामाला नाही आहे. आजही माझ्याकडं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी कोणी स्क्रिप्ट लिहिणारा रायटर देखील माझ्याकडे नाही आहे. जे काही आहे ते माझ्या मनातले विचार आहेत, ऑन द स्पॉट सुचलेले जोक्स आहेत, ऑन द स्पॉट एखाद्या सिच्युएशनवरती. आता एक मी जस्ट व्हिडिओ केला एका मुलीसोबत की तिनं वरून पूर्ण पायापर्यंत तिनं स्वतःला सजवलं होतं, पण तिचं लक्ष गेलं नाही. ते लक्ष माझं गेलं की तिच्या पायांवरती तो मेकअप नव्हता. सो तो एक मला सुचला आणि मी जस्ट त्याच्यावर व्हिडिओ केला की तू खूप सुंदर दिसतेस, खूप छान मेकअप केला आहेस, फक्त तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुझ्या पायांना सुरकुत्या पडलेल्या आहेत. हा जो आहे ना, तो ऑन द स्पॉट लोकांनी इमॅजिन पण केलेलं नसेल ना की आपलं लक्ष कुठंपर्यंत जातं. आता मगाशी मी मंगाजीचं वाक्य ऐकताना मला एक गोष्ट शिकायला मिळाली त्याच्यामध्ये की त्याला तो जेव्हा तालीम करायचा किंवा थिएटर करायचा तेव्हा त्याला त्याचे जे शिक्षक होते ते त्याला सांगायचे की एखाद्या चौकामध्ये जाऊन बसा आणि एक 2-4 लोकांची कॅरेक्टर, 5 लोकांची कॅरेक्टर उचला, स्वीकारा, उचलून त्याच्यावरती चर्चा, डिस्कशन करा आणि मग तुम्हाला ते कॅरेक्टर घेणं, ते कॅरेक्टर करणं सोपं जाईल. ही गोष्ट आज मला शिकायला मिळाली आणि निश्चित मी हे ऑब्झर्व करेन इथून पुढं. मी नेहमी शरीर ऑब्झर्व करतो की काय मी ह्याच्यावरती विनोद करू शकतो. आज मी त्यांचे हावभाव, इथून पुढे मी त्यांच्या हावभावांवरती पण लक्ष देऊ, म्हणजे माझा एक कॉन्टेंट वाढेल. खूप सुंदर, खूप सुंदर एक्सप्लेन केलं सर. सर धन्यवाद. तुम्ही मराठी मूडसोबत संवाद साधलात. थँक्यू सो मच.